ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 4 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। आणि आजचा भाग एवढा मोठा आणि एकदम फास्ट दाखवलाय बरं का। तर बघा, सुरुवातीला नेहमीप्रमाणे थोडा मागचा सीन घेतलाय त्यांनी। अर्जुन सायलीच्या तोंडावर हात ठेवून म्हणतो, जरा बोलायचं थांबशील का, मी बोलू का, मला बोलू देशील का। सायली म्हणते, हां बोला आता। अर्जुन म्हणतो, अगं बायको मला सांग, आपण ते पेंडंट आपल्याकडे ठेवून काय अचीव केलं असतं। अगं ते पेंडंट आपण साक्षीच्या घरून चोरलं असं आपल्याला सांगता आलं असतं का कोर्टामध्ये, उलट आपल्यावरच चोरीचा आळ लागला असता ना। अगं आपल्याला तो अर्धा तुकडा पोलीस स्टेशन मध्ये सबमिट करायला हवा होता, आपण केला का तो, नाही ना। हे बघ, आपल्याला आधी त्या गोष्टीशी डील करावी लागणार। आणि समज आपण कोर्टामध्ये आपल्याकडचा तो पेंडंटचा तुकडा आणि साक्षीकडचा पेंडंटचा तुकडा ठेवला जरी समोरासमोर, तर साक्षी नाकबूल होईल ना की तो तुकडा माझा नाहीये म्हणून। ती लगेच म्हणेल की हे पेंडंट माझं नाहीये। आता आपल्या समोर प्रश्न आहे की नाही की ते पेंडंट आपण कसं प्रूव्ह करायचं साक्षीचंच आहे म्हणून। सायली म्हणते, बरोबर आहे तुमचं, म्हणजे तो दुसरा तुकडा साक्षीकडे असायला हवा जेव्हा आपण अर्धा तुकडा कोर्टामध्ये दाखवू तेव्हा। अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, तो तुकडा तिच्याकडेच नाही तर तिच्या गळ्यात असायला हवा, म्हणजे आपल्याला कोर्टामध्ये सिद्ध करता येईल की ते पेंडंट तिचंच आहे। सायली म्हणते, अहो पण ती ते तुटलेलं पेंडंट कोर्टामध्ये कशाला घालून येईल। अर्जुन म्हणतो, तेच ना, आज आपल्याला कन्फर्मेशन मिळालंय की ते तुटलेलं असेल पेंडंट तरी सुद्धा साक्षी ते तिच्याकडे ठेवून आहे। सायली, आता आपल्याला हेच मॅनेज करायचंय, साक्षी ते पेंडंट कोर्टामध्ये घालून आली पाहिजे त्या दिवशी, म्हणजे आपल्याला सिद्ध करता येईल की आपल्याजवळ असलेला जो अर्धा तुकडा आहे तो तिच्या त्या पेंडंटचाच आहे। साक्षी ते पेंडंट, तुटलेलं पेंडंट कोर्टामध्ये का घालून येईल ते आता मॅनेज करावं लागेल। कसं मॅनेज करायचंय तेच कळत नाहीये। आता हा विचार अर्जुनच्या डोक्यामध्ये सारखा घोळतोय की आता कसं करायचं, हे पुढे कसं मॅनेज करायचं। खरं तर या गोष्टीचा विचार यांनी आधी करायला हवा होता, अशी काल एका प्रेक्षकाची कमेंट होती। खरं आहे त्यांचं सुद्धा। तर बघा आता पुढे काय घडलंय। आता रात्र झालेली असते तेव्हा हा नागोबा आलाय, म्हणजे काल तो अर्धवट सीन दाखवला ना त्यांनी, रविराज प्रतिमात्याला गोळ्या देत असतात तेव्हा हा नागराज येतो आणि म्हणतो, ए सुमन काय चाललंय तुझं। सुमन आत्या म्हणतात, अहो मी काय केलं। मग नागराज म्हणतो, तू काही करतच नाही ना, तुला काही करायला पाहिजे की नाही, वहिनीची धाकटी जाऊ म्हणून तुझी जबाबदारी आहे की नाही, वहिनीला गोळ्या कोण देतंय। सुमन म्हणते, मी देते की। नागराज म्हणतो, दादा तिथे गोळ्या देतोय, थकून आलाय तो। अगं सुमन तुझं काम आहे तर तू कर ना, तो दादा बघ तिकडे गोळ्या देतोय वहिनीला। आता लगेच सुमन खोलीत येते प्रतिमात्याच्या आणि म्हणते, अरे देवा भाऊजी, अहो भाऊजी सॉरी, नाही म्हणजे वहिनींना गोळ्या मी द्यायला हव्या ना, मी ना स्वयंपाकघरात होते तर मी विसरले बघा। रविराज म्हणतात, अगं सुमन मी गोळ्या दिल्या काय आणि तू गोळ्या दिल्या काय, सारखंच आहे ना। प्रतिमात्या ते सुमनकडे बघतच राहतात, हिला अचानक काय झालं। रविराज म्हणतात, अगं प्रतिमाच्या पोटात गोळ्या गेल्याशी मत। सुमन म्हणते, भाऊजी वहिनींना औषध द्यायची जबाबदारी मी घेतलीये ना, मग मी लक्ष नको का द्यायला। रविराज म्हणतात, अगं रोज प्रतिमा गोळ्या घेते का नाही घेते हे तूच बघतेस ना रोज। मग सुमन म्हणते, पण मी माझं काम तुम्हाला करायला लावलं तर माझं मन खाईल ना मला। रविराज म्हणतात, बरं बाई तू दे तुझ्या हाताने गोळ्या। बाई काय तो इशू। आता बघा पुढे प्रेक्षकांनो, ही सुमन म्हणते, वहिनी तुम्हाला चालेल ना मी गोळ्या दिल्या तर। आत्या प्रतिमा आत्या म्हणतात, कोणी द्या गोळ्या, त्यांना काय फरक पडणार आहे। तेवढं सुमन ती गोळ्या काढून त्या प्रतिमा आत्याला देते आणि नागराज अजूनही दाराच्या आडूनच सगळं लपून छपून बघतोय, ऐकतोय। आता या सुमनने गोळ्या दिलाय आणि प्रतिमा आत्याने त्या गोळ्या फायनली घेतलाय आणि इकडे नागराजचा जीव भांड्यात पडलाय। म्हणजे त्याला शंका होती प्रेक्षकांनो की रविराज त्या गोळ्याचं पाकिट चेक करताय का काय, म्हणून आपलं त्या भोळ्या बायकोला दिलं पाठवून तिथे चापलुसी करायला। पण बघा पुढचा सीन आहे मैपतचा। मैपत असतो टेन्शन मध्ये आणि तिकडे प्रिया त्याचं डोकं खात असते फोनवर। आता हा फोन स्पीकरवर आहे। प्रिया म्हणत असते, काहीतरी गडबड आहे यार, घरचा डॉक्टर असताना हे बाहेर डॉक्टरकडे चेक करायला कशाला गेले असतील। अर्जुन सायली नक्की कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेले असणार आहे। साक्षी वैतागून म्हणते, ए बाई कुठेतरी म्हणजे नक्की कुठे गेले ते। प्रिया म्हणते, अगं साक्षी ते नाही माहिती ग मला, हा पण न काहीतरी प्लॅन करून ते एक्सपो मधून निघाले हे नक्की। मैपत चिडतो आता आणि म्हणतो, काहीतरी कुठेतरी कधीतरी, तुला धड सांगता येत नाही ना तर फोन ठेव, तुला जर काही बोलता येत नसेल ना तर तुझी कटकट नको आमच्या मागे। प्रिया म्हणते, अहो असं काय करता अण्णा सर, मी जे कळलं ते तुम्हाला सांगणार आहे, हे आपलं ठरलंय ना। मैपत म्हणतो, ए बाई
तुला अर्धवट बातम्या द्यायला ठेवलंय का मी? हे असं अंधारात बाण मारणं बंद कर, नाही तर तोच बाण घेईल. आता साक्षी म्हणते अण्णा अण्णा जरा शांत व्हा. हे बघा मी बोलते तिच्याशी. ए प्रिया, तुला शेवटचं विचारते मी, तुझ्याकडे काही कॉन्क्रीट असा प्लॅन असेल, काही सांगायसारखं असेल तरच बोल बाई, नाहीतर आता फोन ठेवून दे. आमच्या डोक्याला ना ऑलरेडी खूप टेन्शन आलंय. आता ही प्रिया म्हणते काय काय झालं टेन्शन यायला? मग साक्षी म्हणते इथे चोरी झाली आहे आमच्या घरी. त्यावर आता प्रिया अजून त्यांचं डोकं खात म्हणते काय काय सांगतेस काय? अगं साक्षी, साक्षात मैपत शिखरेच्या घरात चोरी झाली? अरे बापरे. नाही म्हणजे अशी चोरी करायची हिम्मत कोणत्या चोराने दाखवली असेल बरं? ए साक्षी, तू काय थापा मारतेस का ग मला? आता साक्षी म्हणते थांब थांब मी दाखवते तुला. आता साक्षीने तिथे असलेल्या सगळ्या पसाऱ्याचे फोटो त्या प्रियाला पाठवलेत बरं का. आणि आता प्रिया ते सगळे फोटो चेक करते आणि त्यात तिला दिसतं की खरंच यांच्या घरामध्ये चोरी झाली आहे. मग त्यावर साक्षी आता स्पीकरवर फोन ठेवते आणि म्हणते बघ बघ पाहिलं का सगळं? आता प्रिया एक 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 फोटो चेक करते आणि मग फोनवर बोलत म्हणते अरे बापरे, हे तर खरंच आहे की ग साक्षी. आता मैपत तिला काय टोमणा मारतो, सारखं सारखं खोटं बोलायला आमचं नाव काय प्रिया मधुकर नाहीये. साक्षी त्याला खुणवत असते अण्णा थांबा ना, शांत बसा. मग प्रिया म्हणते ओ अण्णा सर, मला टोमणे मारायपेक्षा चोरी कोणी केली ते शोधायला जमतं का बघा. ठेवते फोन. आता ही अण्णालाच टोमणा मारून फोन ठेवते. तो मैपत असतो टेन्शन मध्ये. मैपतला कशाचं टेन्शन आलं माहितीये का, की ही चोरी कोणी केली असेल आणि याला जाता येत नाही ना पोलीस स्टेशन मध्ये शोधाशोध करायला. तर बघा आता पुढचं सीन दाखवलाय सायलीबाईचा. सायली तुळशीची पूजा करत असते सकाळी उठल्या उठल्या आणि तिकडे विमल म्हणजे अंगण वगैरे सडासारवण करत असते. आता सायलीचं लक्ष जातं विमलकडे. झाडताना तिची सारखी कंबर दुखत असते. आता सायली ते बघते आणि तिच्याकडे येते पूजा झाल्यावर आणि म्हणते काय हो विमलताई, काय होतंय तुम्हाला? कंबर आणि पाठ दुखते की काय? विमल म्हणते नाही हो ताई, कुठे काय, काही नाही. सायली म्हणते असं काय करता ताई, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय स्पष्ट, तुम्ही जा आराम करा. विमल म्हणते अहो काही नाही झालं मला सायली ताई, मी एवढं झाडते ना पटकन. सायली म्हणते अहो असं काय करता विमल ताई, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय, जा बरं आराम करा, आराम केल्यावर बरं वाटेल तुम्हाला, मी एवढं झाडते बरं. विमल म्हणते नाही हो सायली ताई राहू द्या. सायली म्हणते मी ओरडेला आता, जा म्हटलं ना. मग विमल म्हणते सायली ताई कधी कधी ना मला खरंच कळत नाही, तुम्ही माझ्या मालकीन बहीण आहात की माझी बहीण? सायली म्हणते आता जा, बहिणीसारखीच सांगते, नाहीतर मालकिणीचा हक्क बजावेल आणि ओरडेल हा. मग विमल तो खराटा सायलीच्या हातात देते आणि जात्यात. आता हा सगळा तमाशा कशासाठी? तर प्रियाच्या डिटेक्टिव्हगिरीसाठी. आता ती सायली ते सगळं खराट्याने स्वच्छ करायला लागते अंगण. तर अंगणामध्ये चिखल असतो. सायलीला वाटतं पाणी ओतावं मग सगळं स्वच्छ होऊन जाईल. आता तिकडे बघा प्रिया नेटवर्क मिळत नाही म्हणून बाहेर आली आहे. कोणत्या खेड्यात राहतात कोणास ठाऊक. हे वाक्य पण चुकीचं ठरेल प्रेक्षकांनो, कारण आजकाल खेड्यामध्येच फोनची रेंज जास्ती येते. तर बघा आता प्रिया बाहेर आली आहे आणि तिला बाहेर आल्या आल्या चिखलाचे ते ठसे दिसलेत आणि लगेच आपल्या साक्षात हुशार प्रियाला साक्षात्कार पण झाला की हे सगळे बुटाचे ठसे साक्षीच्या घरी आहेत, अगदी तसेच्या तसे तिने पाठवलेल्या फोटोवरून. आणि तेवढ्या तिकडनं सायलीने बादलीभर पाणी आणलंय आणि ते पाणी त्या ठशावर ओतलंय, त्यामुळे ती सगळी माती अशी पसरली. ती सायली त्या प्रियाला म्हणते बाजूला सरक ग प्रिया, मला साफ करू दे ना. प्रियाचं तोंड बघा कसं झालंय. ती विचार करते अरे यार हे ठसे तर एक्झॅक्टली तसेच होते जसे साक्षीच्या घरी होते. ही सायली ना नेहमीप्रमाणे कडमडलीच मध्ये. आता ती त्या अर्जुनच्या बुटाकडे बघते बरं का आणि तिला लगेच साक्षात्कार होतो आणि तिला कळतं सुद्धा की हे बुटांचे ठसे अर्जुनचेच आहेत. साक्षीकडे जे काही ठसे होते ते अर्जुनच्याच बुटाचे असणारे. लगे तिने आला तो बूट उचलला बरं का आणि आता त्या बुटावरची माती बघायला लागते आणि लगेच तिला क्लिक होतं की अरे चा हे तर तेच ठसे. लगेच म्हणते कशी अगं सायली या सगळ्या चपला मी बाजूला ठेवते म्हणजे तुला इथे स्वच्छ करता येईल ना सगळं. सायलीला आधी तर लक्षात येत नाही. ती म्हणते बरं 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 कर 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 ग प्रिया कर, कधीतरी कामं करतेस ते बरं आहे बाई. आता लगेच म्हणते कशी अगं या बुटाला किती चिखल लागला ग सायली, मी ना मी धुवून आणते हे बुट. आता ही एवढ्या शहाणपणाने ते बुट धुवायला चालली आहे तेव्हा लक्षात नाही येणार का सायलीच्या? सायली विचार करते ही एवढं का काम करतीये, ह्यांचे का बुट धुवायला निघालीये? तिथे एवढ्या सगळ्या चपला आहेत
आणि हिने बरोबर ह्यांचाच बूट धरलाय. अरे हे बूट तर ह्यांनी साक्षीच्या घरी जाताना घातले होते. मगाशी प्रिया ते ठसे पाहत होती का? आता सायली असा मनात विचार करतच असते, तेवढ्यात प्रिया तो बूट घेऊन पळत असते. आता सायलीने पटकन तिचा हात धरलाय बरं का. असं चातुर्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायलाच हवं प्रेक्षकांनो. तर बघा आता प्रिया म्हणत असते, मी हे बूट धुवून आणते. सायली सायली म्हणते, नाही नाही चला आणि इकडे ते बूट, तू काही साफसूफ करायची गरज नाहीये, चला आणि इकडे ते बूट. प्रिया म्हणते, अगं चिखल लागलाय ना त्याला, आणि इकडे मी धुवून आणते. सायली म्हणते, तुला नाही म्हटलं ना. तो बूट एकीकडून सायलीने धरलाय आणि एकीकडून प्रियाने. बरं का, प्रिया अशी ओढत असते त्या बुटाला. मग सायली म्हणते, तुला नाही म्हणून सांगितलेलं कळत नाही का? तिथे बघ ना किती चपला आहेत, त्यांना चिखल लागलेला साफ कर. प्रिया म्हणते, अगं आणते ना, आण ना इकडे. आता पुन्हा ती खेचत असते तो बूट. सायली म्हणते, तुला नाही सांगितल्यावर कळत नाही का? एकदा यांच्या बुटाला कोणी हात लावलेला मला नाही आवडत, चल सोड तो बूट. आणि तुला मदतच करायची असेल मला तर जा बरं, स्वयंपाकघरात भाज्या चिरून ठेव. तसंही विमलताईंना बरं नाहीये, चल निघ. आता सायलीने जोरात ओढला तो बूट बरं का, तिच्या हातातून खेचला. आता प्रियाला तो प्लॅन काही सक्सेसफुल करता आला नाही. पण मला एक समजलं नाही प्रेक्षकांनो, की ही बुट धुवून काय सिद्ध करणार होती. असो, तिला कदाचित त्या बुटाचे फोटो साक्षीला वगैरे पाठवायचे असतील, असं आपलं समजून घेऊ आपण. आता प्रिया लगली कशी म्हणते, मला ना नेटवर्क मिळालं आणि मी अर्जंट कॉल करून येते. आता जसं काही दूध घ्यायला आली होती आणि नेटवर्क मिळालं हिला. काय प्रेक्षकांनो, जमा केलंय बरं का तिने नेटवर्क फोन मध्ये आणि गेली घरामध्ये पळून. आता सायली ते राहिलेले सगळे मातीचे कण आहे ना, ते सगळे खराट्याने साफ करून घेते आणि तो बूट घेऊन बेडरूम मध्ये पळते. आता इकडे लगेच प्रिया त्या साक्षीला फोन लावते. अरे त्या काय बोर मारते प्रेक्षकांना त्या साक्षीला ती. आता बघा पुढे म्हणते कशी, अगं हे साक्षी, तुला कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन पाहिजे होती ना, ती मिळाली मला. एक काम करतेस का, फोन स्पीकरवर टाक, अण्णा सरांना पण ऐकू दे ना की मी किती मोठं काम केलंय ते. साक्षी म्हणते, नक्की ना प्रिया, नाहीतर प्रत्येक वेळेला एखादा भिजलेला फटाका पेटवतेस आणि तो फुस्स होऊन जातो आणि अण्णा तुलाच पेटवतात. प्रिया म्हणते, नाही ग, तू बोलव अण्णा सरांना. मग साक्षी आवाज देते, अण्णा, ओ अण्णा, आणि अण्णा तिथे येतात. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, आज ना एपिसोड इतका फास्ट दाखवला ना की विचारूच नका, आणि खूप मोठा दाखवला. आता सायली त्या बेडरूम मध्ये त्या अर्जुनचे बूट घेऊन जाते. अर्जुन म्हणतो, अरे सायली, तू हे बूट इथे का आणलेस वरती? अगं ते माखलेच चिखलाने. सायली म्हणते, हे बूट ना आपल्याला आधी लपवायला हवे. अर्जुनला काही कळालं नाही. तो म्हणतो, काय काय चाललंय काय तुझं? अगं तू बाथरूम मध्ये का ठेवतेस बूट? सायली म्हणते, थांबा थांबा जरा थांबा, मी सगळं सांगते तुम्हाला. सायली आता लगबग खाली गेली आहे. तिला ना आता प्रियाचं बोलणं ऐकायचंय. पण आता बघा काय झालंय, मजा आली आहे. अर्जुनला काही उमगलं नाही नेमकं काय केलं सायलीने. आता साक्षी आणि महिपतचा सीन दाखवलाय. महिपत येतो आणि म्हणतो, काय बघ काय झालं बोंबलायला साक्षी? साक्षी म्हणते, अहो त्या प्रियाचा फोन आलाय, काहीतरी कॉन्क्रीट प्लॅन आहे म्हणे तिच्याकडे. आता लगेच फोनवरती प्रिया म्हणते, ओ अण्णा सर, ऐका, न्यूज काय आहे, तुम्ही काल मला फोटो पाठवले ना, साक्षी तू तो फोटो पाठवला ना चोरीचा, तो फोटो मी नीट लक्ष देऊन पाहिला बरं का. महिपत म्हणतो, वा 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 वा, बघितला का फोटो तू? चिचुंद्रे, कुठल्या मैदानात तुझा सत्कार करायचा मग? प्रिया म्हणते, ओ अण्णा सर, माझं ऐकून घेत जा ना पूर्ण बोलणं. ऐका, त्या फोटोमध्ये जमिनीवर ठसा उमटलेला होता ना एका बुटाचा, तो ठसा चोराच्या बुटाचा होता, राईट नाही का? साक्षी म्हणते, हो बरोबर. मग पुढे काय? मग प्रिया म्हणते, तसाच्या तसा ठसा आमच्या घराच्या बाहेर आहे, तो ठसा अर्जुनच्या बुटाचा आहे. आता ते ऐकल्यावरती या अण्णाला वाटतंय बरं का ही खरं बोलतीये, पण तरी त्यांना विश्वास नाही बसत. मग प्रिया म्हणते, तुमच्या घरी चोरी करणारा चोर दुसरा तिसरा कोणी नाही, अर्जुनच आहे. आता त्या साक्षी आणि महिपतला हे ऐकून थोडा शॉक बसलाय, पण त्यांना अजून गॅरंटी नाही आली आहे. आता इकडे सायली विचार करते, ही प्रिया फार आगाव आहे, हिला संशय आला म्हणजे ही काही ना काही उद्योग करणारच. आता ती काय करते, सायली मुद्दाम कॉफी बनवते आणि त्या प्रियाच्या खोलीत जाते कॉफी द्यायच्या निमित्ताने. सायलीने ती कॉफी आता ओतलीये कपामध्ये आणि घेऊन जाते प्रियाच्या खोलीत. आता इकडे बघा, महिपत म्हणतो प्रियाला, चिचुंद्रे, ही माहिती जर तू खोटी दिली ना, ती माहिती जर खोटी निघाली ना चिचुंद्रे, तर तुझी अशी हालत करीन ना का तू विसरणार नाही कधी. मग प्रिया म्हणते, अहो नाही हो, ही माहिती खरी आहे हो, 100% खरी आहे. तुम्ही आमच्या घराच्या बाहेर ते ठसे पाहिले असते ना तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं. एक काम करा, तुम्ही काय करा, एक पोलीस कंप्लेंट करा, पोलिसांना जाऊन सांगा की अर्जुनने तुमच्या घरी चोरी केली आहे म्हणून. महिपत आता म्हणतो, अरे वा वा वा, कोर्टामध्ये काय दाखवायचं, त्या पोलिसांच्या तिथे काय दाखवायचं, तर म्हणे चिखलाने माखलेला तो बूट. म्हणजे इथे घरात आमच्या चोरी झाली तरी आम्हाला पोलिसांना बोलवायची सोय नाहीये,
ते पोलीस लोक आले ना तर माझी 100 लपडी बाहेर काढतील 113%. आता बघा महिपत असं बोलत असतो तेव्हा प्रिया म्हणत असते, बघा तुम्हाला काय करायचं ना ते करा, पण मी खरं सांगते तुम्हाला 100% खरं आहे. आता ही प्रिया असं बोलत असते. हे शेवटचंच वाक्य फक्त सायलीने ऐकलं बरं का. मला वाटलं पूर्णच्या पूर्ण ऐकलं असेल. आता काल त्यांनी तसंच दाखवलं. प्रिया सांगत असते की अर्जुनच चोर आहे आणि मग ते सायली, पण सायलीने ते शेवटचंच वाक्य ऐकले की तुम्हाला जे करायचंय ते करा. सायली आता ते ऐकते आणि विचार करते, ही नक्कीच त्या महिपतशीच बोलत असणार आहे. आता सायली तिला अशी बघत असते बरं का. आता प्रिया पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रियाचं लक्ष जातं लगेच सायलीकडे आणि ती लगेच पलटी खाते. आणि इकडे महिपत आणि साक्षीच्या डोक्याला प्रियाने टेन्शन दिलंय. आता त्या महिपतला टेन्शन आलं ना, एवढा मोठा तो अर्जुन सुभेदार कस काय घुसला आपल्या घरामध्ये म्हणून. आता बघा प्रियाने सायलीला पाहिलं आणि म्हणते, कशी तू इथे काय करतेस ग सायली. सायली म्हणते, अगं कॉफी घेऊन आले होते तुझ्यासाठी. कोणाशी बोलत होतीस ग प्रिया, मैत्रिणीशी बोलत होतीस काय. प्रिया म्हणते, हां हो बोलत होते मैत्रिणीशी, कॉलेजच्या प्रोजेक्ट बद्दल बोलत होते. हिचे प्रोजेक्ट काही संपणार नाही प्रेक्षकांनो, मालिका संपली तरी. आता लगेच प्रिया म्हणते, काय ऐकत होतीस ग दाराआडून. मग सायली म्हणते, मी कसं ऐकणार तुझं बोलणं, मी यायच्या आधी तू फोन कट केला ना. मग लगेच प्रिया म्हणते, तू कॉफी द्यायला आली होती ना, दे ना मग, कशाला इकडचं तिकडचं बोलतेस. सायली म्हणते, घे कॉफी. मग प्रिया म्हणते, झाली ना देऊन कॉफी, जा ना मग निघ ना. सायलीचे एक्सप्रेशन्स भारी आहेत ना आज. सायली आता अशी हळूहळू जाते बरं का. आता यांचे काय खेळ चालू आहे बघा प्रेक्षकांनो. ही सायली हिच्या खोलीच्या बाहेर ऐकते, आता प्रिया तिच्या खोलीच्या बाहेर जाऊन ऐकते बरं का. आता बघा पुढे काय झालं. सायली त्या प्रियाच्या खोली बाहेर येते आणि विचार करते, प्रियाला संशय आलाय आमच्यावर, यांना सांगायला हवं. आता ती सायली गेली तिच्या खोलीत, आता प्रिया पुन्हा सायलीच्या मागे आली बरं का. आता बघा सायली खोलीत जाते तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको तुझं काय चाललंय, ते चिखलाने माखलेला का आणलास तू बूट आतमध्ये, परत चाललीस काय, सांगत पण नाही काय चाललं काय. सायली म्हणते, ऐका सांगते सगळं तुम्हाला. अहो सकाळी मी बाहेर होते ना अंगणामध्ये, तेव्हा प्रिया तिथेच होती. अहो तिचं ना एवढं लक्ष होतं बघा त्या बुटांकडे, तिथे तुमच्या बुटांचे ठसे उमटले होते. अहो ती सारखी निरखून बघत होती त्या ठशांकडे. आणि झालेला पुढचा तो सगळा प्रसंग पुन्हा एकदा दाखवण्यात आला. प्रिया कशी म्हणते सायलीला, मी बुटं धुवून येते एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि आता सायली ते सगळं सांगते आणि म्हणते, अहो त्याच्यामुळेच तर मी ती बुटं पटकन वर आणली. अहो तुमच्या लक्षात नाही येते का, आपण महिपतच्या घरी गेलो होतो तेव्हा तुम्ही हेच बुटं घातले होते ना. आणि ज्या अर्थी प्रिया त्या ठशांकडे एवढं निरखून बघत होती, म्हणजे तसेच्या तसे ठसे महिपतच्या घरी पण उमटले असतील ना तुमच्या बुटाचे. मग अर्जुनच्या लक्षात येतं की खरंच की आपण तोच बूट घातला होता. म्हणजे एवढा मोठा वकील प्रेक्षकांना एवढी खबरदारी घेत नाही. असो आता हे सगळं कंसातच बोलूयात आपण. सायली पुढे म्हणते, अहो मी ना तिचं बोलणं ऐकलं लगेच तिच्या पाठीपाठी जाऊन, तर मला कशी म्हणते की मी मैत्रिणीशी बोलत होते. मला खात्री आहे ती महिपतशीच बोलत असणार आहे. नाही म्हणजे हे चिखलाचे बुटं मी वर घेऊन आले, तुम्हाला आवडलं नाही, पण आता काय करणार, माझा नाईलाज होता ना. हो मग लगेच अर्जुन तिचं कौतुक करायला लागतो आणि म्हणतो, वा वा फॅन्टॅस्टिक बायको, ब्रिलियंट, तू वकिलाची बायको आहेस. नाही म्हणजे तू वकील तशी झालीच होतीस, पण तुला कळतंय का सायली तू किती हुशार झाली आहेस. अगं तू डिटेक्टिव्ह पण झाली आहेस. सायली म्हणते, चला काहीतरीच आपलं, उगाच माझं कौतुक नका करू. आता लगेच अर्जुन म्हणतो, तुझ्या या हुशारीसाठी तुला काय बक्षीस देऊ सांग बरं. सायली म्हणते, काय अहो उगाच काहीतरी. सायली म्हणते, नको हो मला काही. अर्जुन म्हणतो, नाही नाही असं कसं, तुझ्या या हुशारीसाठी, ब्रिलियंटपणासाठी आणि स्मार्टनेससाठी सायली 2.0 ला मिळत आहे माझ्यासोबत एक रोमॅन्टिक डेट. सायली लागते हसायला आणि म्हणते, अगं बाई हे बक्षीस माझ्यासाठी आहे का स्वतःसाठी आहे. अर्जुन म्हणतो, हां पकडलं गेलो तर. सायली हसते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, मी माझ्या हुशार आणि स्मार्ट बायको सोबत कुठे बाहेर जात नाही ना. मग सायली म्हणते, असं काय करता, काल गेलो होतो ना आपण बाहेर जोडीने डेटवर महिपतच्या घरी. अर्जुन हसत म्हणतो, अगं बायको ते काम होतं ग, तिकडचा जो सक्सेस आहे ना तो आता आपण सोबत सेलिब्रेट करायचा आहे. आणि आता काही बोलू नकोस हां, उद्या आपण जाणार आहोत डेटवर आणि जाणार आहोत. आता यात काही बदल होणार नाहीये, पण प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे यांची डेट फसली आहे बरं का. कारण आता त्या दामिनीने लगेच कोर्टाची तारीख घेतली. आता बघा पुढचा सीन काय काय दाखवलाय. अर्जुन सायलीचं ठरलंय की उद्या जायचं डेटवर, पण आता बघा मी म्हटलं ना मगाशी, सायली तिच्या खोलीच्या बाहेर जाऊन ऐकते आणि आता प्रिया तिच्या खोलीच्या बाहेर जाऊन ऐकते.
आता प्रियाला ते शेवटचंच वाक्य ऐकू आलं, जसं सायलीला वाक्य ऐकू आलं शेवटचं. प्रिया विचार करते, या दोघांना बाहेर जायचंय. अरे देवा, म्हणजे कुठे जायचंय? हे दोघं काय प्लॅन करताय? कुठे चालले हे? सायली माझ्यासाठी कॉफी घेऊन आली ना, तेव्हाच मला डाऊट आला, काहीतरी आहे लोचा. नाही म्हणजे हे दोघं जण कुठेतरी पुरावे शोधायला बाहेर जाणार वाटतं. आलं माझ्या लक्षात आलं. आता प्रिया असा विचार करतेय आणि पुढे दामिनी आणि महिपतचा सीन बऱ्याच दिवसांनी दाखवलाय. खूप जण आठवण काढत होते दामिनी. फायनली दामिनी आली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता महिपत दार वाजवतो. दामिनी म्हणते कमिंग. महिपत म्हणतो वा 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 देशमुख बाई, काय गारगार हवा खाऊ लागल्या एसी मध्ये. इथे आम्हाला घाम फुटलाय. पुढं काय करायचंय देशमुख बाई? अहो काय लढाई लढायची आहे? काही आहे का? नाही नाही म्हणजे होत्याचं नव्हतं होऊन जाईल. याला आलेलं टेन्शन तो त्या दामिनीवर काढतोय बरं का. आता ती दामिनी म्हणते बसा ओ बसा. आता महिपत तिथे बसलाय. दामिनी म्हणते काय आहे ना शिखरे, काय झालंय काय नाही ते नीट शांतपणे सांगा. हे घ्या पाणी. आता महिपत ते पाणी घेतो आणि आपटतो जोरात त्या टेबलवर. त्यामुळे ते पाणी सांडतं. आता दामिनी वैतागली आहे, पण महिपत तिच्यापेक्षा डबल वैतागलाय. महिपत म्हणतो सगळं होऊन गेल्यावर काय सांगायचं देशमुख बाई? अहो माझ्या घरात तो येऊन गेला, तो अर्जुन सुभेदार होता म्हणे, असं त्या प्रियाचं म्हणणं आहे. आता ते खरं आहे का खोटं आहे हे कसं समजणार मला? दामिनी आता त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते हे बघा, अशा सिच्युएशनमध्ये नॉर्मल माणसं ना पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि रिपोर्ट करतात. महिपत म्हणतो अहो पण मी नॉर्मल नाही ना, मी नॉर्मल नाही आहे, माझा धंदा पण नॉर्मल नाही आहे, मग मी काय करायचं? मी जर पोलीस स्टेशनात गेलो तर 113% माझी लपडी बाहेर येतील ना. दामिनी म्हणते मग एवढं कळतं ना तुम्हाला? दरवेळेला असं घोड्यावर बसून येता तर काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का? मागच्या वेळेला असंच केलं होतं ना तुम्ही. महिपत म्हणतो मग काय बसून राहू का हातावर हात धरून? मग दामिनी म्हणते काय ओरडते ती महिपतवर आणि म्हणते असं म्हणाले का मी? दरवेळेला एक घाव दोन तुकडे करायचे नसतात शिखरे. महिपत आता दामिनीला उत्तर देतो. दामिनी म्हणते दरवेळेला असं चिडचिड करायची नसते शिखरे, माइंड गेम खेळायचे असतात. आता महिपत जे बोलतो ना त्यामुळे जरा हसू आलं मला. महिपत म्हणतो अहो आला का तुमचा तो माइंड गेम पुन्हा? हे पा दामिनीबाई, मला ते माइंड गेम वगैरे काही कळत नाही बरं का. तोच माइंड गेम ना दामिनीबाई, त्या हरीशचं मडं उकडून काढलं तुम्ही, त्या बाबतीत काही जमलं का तुम्हाला? जमलं? मग दामिनी म्हणते डेड बॉडीच्या बाबतीत नाही जमलं मला, कळतंय ते, पण आता मात्र जमणार आणि 100% जमणार. महिपत म्हणतो ओ दामिनीबाई, आम्हाला तुमचा माइंड गेम वगैरे काही समजत नाही. आपल्याला एकच गेम जमतो, एकच गेम. बेचकीमध्ये असा दगड घालायचा, असं ताणायची आणि ठापकन समोरच्याचं टाळकं फुटलं पाहिजे, रक्तबंबाळ झालं पाहिजे समोरचा माणूस. आता दामिनी त्याच्याकडे बघते आणि शिखरे, त्या दगड धोंड्यातून जरा बाहेर या. मी काय बोलते ना त्याकडे नीट लक्ष द्या, म्हणजे जरा डोकं शांत होईल तुमचं. आणि दामिनीने महिपतला काहीतरी प्लॅन ऐकवलाय प्रेक्षकांनो, जो आपल्याला ऐकवला नाहीये. इथून पुढे फक्त म्युझिक लावलंय त्यांनी आणि दामिनी महिपतला काहीतरी प्लॅन सांगतेय. आणि हा जो प्लॅन आहे ना तो खूप मोठा प्लॅन आहे आणि काहीतरी मोठा धमाका होणार आहे असं महिपत शिखरे आता प्रियाला सांगताना आपल्याला दिसणार आहे. तर हा प्लॅन एवढाच काय तो दामिनी त्याला सांगते आणि हा सीन समाप्त होतो. आता महिपतने तो प्लॅन लक्ष देऊन ऐकलाय आणि पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय प्रिया विचार करत असते आता काय करू मी? अर्जुन आणि सायली दोघे बाहेर जाणार म्हणजे काहीतरी नक्की शोधून काढणार. आता काय करू? कसं अडवू त्यांना? काय करू? मला का कळत नाहीये, मी एकटी काय काय करू? आता असा विचार करून ती विचार करते की महिपतला कामाला लावावं. दिस इज टू मच नाही का? आता बघा ती आधी तर विचार करते मी एकटीच का करू हे सगळं? त्या नागोबाला नाही करतायत का काही? प्रत्येक वेळेला तो नागोबा फक्त ऑर्डरी सोडतो, त्याला दुसरं काही सुचतं का? पण नाही, आता ना त्या नागोबापेक्षा त्या महिपतलाच कामाला लावते आणि नुसता ऑर्डरी सोडत राहतो मला. आता हिने बरं का पुन्हा त्या महिपतला फोन केला. ही सारखा फोन करते असं नाही वाटत का? आता बघा महिपत फोन उचलतो तिचा आणि म्हणतो बोला राणी सरकार, आज कोणत्या चिखलात उडी मारली तुम्ही? प्रिया म्हणते तुम्ही ना मला कितीही टोचून बोललात ना अण्णा सर, तरी मी माझं काम ना बरोबर चोख करते आणि त्याचाच पुरावा देण्यासाठी मी तुम्हाला फोन केलाय. मग महिपत म्हणतो हा बोला, पुढे बोला. प्रिया म्हणते मी ना त्या अर्जुन सायलीचं बोलणं आता ऐकलंय चोरून. ते दोघं बाहेर जाणार आहेत म्हणे उद्या कुठेतरी. अहो त्यांच्या हाताला काहीतरी नवीन पुरावा लागला असेल ना साक्षीच्या विरोधात. नक्कीच मला वाटतंय त्यांना ना थांबवायला हवं.
तो सायलीला सांगत होता की काही झालं तरी उद्याच्या प्लॅन मध्ये बदल होता कामा नये. मग प्रिया असं बोलल्यानंतर मैपत म्हणतो जाऊ दे जाऊ दे, त्यांना जिथं जायचंय तिथे जाऊ दे. प्रिया म्हणते असं काय करता, त्यांना थांबवायला नको का? अहो म्हणजे मी तसे प्रयत्न करणारच आहे त्यांना थांबवण्यासाठी, पण तुम्ही पण काहीतरी करा ना अण्णा सर. आता अर्जुनला थांबवणं मला एकटीच्याने शक्य नाहीये हो. मैपत म्हणतो अय आता काळजी सोडून द्यायची, आता धमाका होणार आहे धमाका. आता प्रियाला समजलं नाही धमाका म्हणजे काय. मैपत म्हणतो तू फक्त बघत राहायचं आता, हा चल ठेव फोन, असं म्हणून आता फोन ठेवून दिलाय मैपतने. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे संपला. बापरे खूप मोठा एपिसोड होता आजचा एपिसोड आवडल्यास नक्की लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आता बघा पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता सायली आणि अर्जुन छान असे डान्स करत असतात. सायली रोमॅन्टिक होऊन म्हणते अर्जुनला आता ना केस बद्दल काही बोलायचं नाही हं, आता आपण केस सोडून आपल्या सुंदर भविष्याबद्दल बोलूयात, तुम्ही मी आणि. आता अर्जुन म्हणतो अरे वा अजून कोणी, म्हणजे आपल्यामध्ये अजून कोणीतरी आणण्याचा विचार चाललाय वाटतं. प्रेक्षकांनो नीट वाक्य ऐका हं, विचार चाललाय, विचार झाला नाहीये. तर पुढे पहा चैतन्य येतो गडबड गडबड आणि म्हणतो अरे अर्जुन तुला केव्हाचा फोन करतोय मी, तू फोन का उचलत नाहीये. सायली अर्जुन डेटवर चाललेले असतात तेव्हा चैतन्य म्हणतो दामिनीने केस पटकन बोलावून घेतलीये, हिअरिंग आहे आपलं. अर्जुन म्हणतो काय, दामिनीने कसं काय एवढ्या लवकर हिअरिंग बोलवली, काय झालं असेल. आता प्रेक्षकांनो इथून पुढे कोणतेही एपिसोड स्किप करू नका, कारण आता मजा येणार आहे पुढे सगळे एपिसोड बघायला. आजचा एपिसोड बघून काय वाटतंय, ऑलरेडी खूप मोठा एपिसोड होता. जास्ती वेळ न घेता निरोप घेते, काळजी घ्या स्वतःची. उद्या भेटते पुन्हा एकदा. धन्यवाद.